मंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। आता मी सरळ प्रस्ताव मतास टाकतो। देऊ 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 कोणतं सायटेशन द्या झालं ना पोल मागता कोणतं सायटेशन प्रस्तावावर देतो 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 प्रस्तावावर मतविभागणीची मागणी होऊन असल्यामुळे आता आपण मतविभागणीची प्रोसेस चालू करत आहोत। ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहाच्या माझ्या डाव्या बाजूला बसावे। प्रस्तावावर मतदान घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील। प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक वाचावा, त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल। त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे। त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांसाठी देखील हीच कार्यपद्धती अवलंबण्यात येईल। आता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटं व आवश्यक वाटेल 10 मिनिटं घंटा वाजवण्यात येईल। त्यानंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील। आता आता बेल एकदा बंद झाली की मला फक्त हे वाचायचं इथपासून ते इथपर्यंत।
आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात करण्यात येत आहे. प्रस्तावाच्या बाजूनी मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. सुरू करू. एकनाथ संभाजी शिंदे 1, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी पाचपुते 8, रेवो किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, भरतशेठ मारुती गुगावले 11, दीपक वसंतराव केसरकर 12, बाबाजी दगडू भुसे 13, संदीपान आसाराम भुमरे 14, गिरीश दत्तात्रय महाजन 15, आशिष शेलार 16, मंगल प्रभात गुमानमलजी लोढा 17, कालिदास कोळंबकर 18, गुणवंतराव भारसाकळे 19, माधुरी सतीश मिसाळ 20, गोवर्धन शर्मा 22, अब्दुल सत्तार 23, वजूदा शंभूराज शिवाजीराव देसाई 24, संजय पांडुरंग शिरसाट 25, ज्ञानराज धोंडेराम चौगुले 26, जयकुमार जितेंद्र सिंग रावल 27, विनय विलासराव कोरे 28, मदन मधुकरराव येरावार 29, रणधीर प्रल्हादराव सावरकर 30, बबनराव दत्तराव लोणीकर 31, डॉक्टर सुरेशभाऊ खाडे 32, विजय सिद्धरामप्पा देशमुख 33, विजय सिद्धरामप्पा देशमुख 33, संजय श्रीराम कुटे 34, चिमणराव रूपचंद पाटील 35, अनिल वावर 36, लखन साहेब मलिक लखन साहेब मलिक 37, किसन शंकर कथोरे 38, राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील 39, शिवेंद्र सिंह अभयसिंह राजे भोसले 40, संतोष लक्ष्मणराव बांगर 41, रवींद्र दत्तात्रय चव्हाण 42, योगेश अमृतलाल सागर 43, संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर 44, राजेंद्र सुखानंद पाटणी 45, राजेंद्र सुखानंद पाटणी, संजय मुकुंद केळकर 46,
रामचंद्र शिवाजी कदम 47. प्रशांत बन्सीलाल बंब 48. सुभाष सूर्यचंद्र देशमुख 49. मंदा विजय म्हात्रे 50. हरीश मारुती अप्पा पिंपळे 51. ते मगाशी आपण जे प्रेसिडेंट काढलेले चर्चा होत नाही म्हणून डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 52. संजय दुलीचंद राठोड 53. डिटेल्स काढले ना या सगळी झालेलं आणि चर्चा झाली नव्हती. कृष्णा पंचमराव खोपडे 54. विकास शंकरराव कुंभारे 55. संजय वामन सावकारे 56. काशीराम वेचान पावरा 57. गणपत काळू गायकवाड 58. नंतर येईल ना ते कसं. प्रशांत रामशेठ ठाकूर 59. भीमराव धोंडीबा तापकीर 60. जयकुमार भगवानराव गोरे 61. जयकुमार भगवानराव गोरे 61. अतुल भातखळकर 62. पराग मधुसूदन अळवणी 63. अमित भास्कर साटम 64. नितेश नारायण राणे 65. समीर त्रिंबकराव कुणावार 66. अतुल मुरेश्वर सावे 67. मनीषा अशोक चौधरी 68. विद्या जयप्रकाश ठाकूर 69. डॉक्टर भारती लवेकर 70. प्रताप बाबूराव सरनाई 71. उत्तर देतो तुम्हाला अर्ध्या तासात. प्रकाश आनंदराव आबिटकर 72. देवयानी सुहास परांदे 73. मोनिका राजीव राजळे 74. सीमा महेश हिरे 75. मोहन गोपाळराव मते 76. विजय भरतलाल रांगडाले 77. समीर दत्तात्रय मेघे 78. कृष्णा दामाजी गजबे 79. कीर्तिकुमार मितेश भांगडिया 80. अशोक रामाजी उईके 81. संजय रेड्डी बापूरावजी बत्तुराव 82. पंकज राजेश भोयर 83. डॉक्टर देवराव मादगुजी होडी 84. दादाराव यादवरावजी केचे 85. आकाश पांडुरंग फुंडकर 86. डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड 87. तानाजी सखारामजी मुटकुळे 88. डॉक्टर संदीप प्रभाकरराव धुर्वे 89. किशोर अप्पा पाटील 90.
डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 91. प्रदीप शिवनारायण जयस्वाल 92. संतोष रावसाहेब दानवे 93. डॉक्टर राहुल दौलतराव आहेर 94. कॅप्टन आर तमिल सेल्वन 95. महेश किसनराव लांडगे 96. राहुल सुभाष कुल 97. लक्ष्मण माधवराव पवार 98. धनंजय हरिभाऊ गाडगीळ 99. सुरेश दामू भोळे 100. नारायण त्रिलोचन कुचे 101. महेश प्रभाकर चौगुले 102. कुमार उत्तमचंद एलानी 103. भीमराव रामजी केराम 104. केराम. दिलीप मंगळू बोरशे 105. अभिषेक डब्बू पाटील 106. राहुल उत्तमराव डिकले 107. राम विठ्ठल सातपुते 108. सिद्धार्थ अनिल शिरोळे 109. संजय भास्करराव रायमुलकर 110. प्रकाश तारामती राजाराम सुर्वे 111. शहाजी बापू राजाराम पाटील 112. सुनील दत्तात्रय राणे 113. मेघनाथ दीपक साकोरे बोर्डीकर 114. नमिता अक्षय मुंडडा 115. श्वेता विद्याधर महाले 116. चालू कर रे बाबा हे. अभिमन्यू दत्तात्रय पवार 117. प्रताप अरुणभाऊ अडसड 118. मंगेश रमेश चव्हाण 119. राजेश उदयसिंग पाडवी 120. मिहीर चंद्रकांत कोटेचा 121. एकचंद श्रावणजी सावरकर 122. पराग किशोर शाह 123. राजेश संभाजी पवार 124. नामदेव जयराम ससाने 125. सुनील नांदेव कांबळे 126. सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी 127. समाधान महादेव अवताडे 128. श्यामसुंदर दगडूजी शिंदे 129. यामिनी यशवंत जाधव 130. लता सोनवणे 131. लता सोनवणे 131. महेंद्र हरिदळवी 132. महेंद्र सदाशिव थोरवे 133.
शांताराम तुकाराम मोरे 134. श्रीनिवास चिंतामण वनगा 135. मंगेश अनंत कुडाळकर 136. योगेश रामदास कदम 137. सदा सरवणकर 138. दिलीप भाऊसाहेब लांडे 139. विश्वनाथ आत्माराम भोईर 140. महेश संभाजीराजे शिंदे 141. रमेश नानासाहेब बोरणारे 142. संजय रामभाऊ गायकवाड 143. सुहास द्वारकानाथ कांदे 144. बालाजी देवदासराव कल्याणकर 145. राजेश रघुनाथ पाटील 146. राजकुमार दयाराम पटेल 147. बच्चू बाबाराव कडू 148. ठाकूर हितेंद्र विष्णू 149. सिद्धी जितेंद्र ठाकूर 150. प्रकाशना कल्ला पावाडे 151. रवी गंगाधरराव राणा 152. जय बजरंगबली. राजेंद्र विठ्ठल राऊत 153. विनोद संतोष अग्रवाल 154. राजेंद्र शामोंडा पाटील अठरावकर 155. महेश बालदी 156. चंद्रकांत निंबाजी पाटील 157. किशोर गजानन जोरगेवार 158. प्रमोद रतन पाटील 159. आमचा 60. 2 वाढले पाहिजे होते ना. नार्वेकरचं घेणार ना, नार्वेकर वर गेले ना. 60. 60. मंजुळा तुळशीराम गावित 160. गीता भरत जैन 161. ऍडव्होकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल 162. नरेंद्र भोजराज भोंडेकर 163. रत्नाकर माणिकराव गुट्टे 164. जय भगवान बाबा. आता प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपल्या आपल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. नरहरी सीताराम झिरवाल 1. अजित अनंतराव पवार 2. जयंत राजाराम पाटील 3. छगन चंद्रकांत भुजबळ 4. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 5. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 6.
भास्कर भाऊराव जाधव 6 सात भास्कर भाऊराव जाधव 7 आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 8. हसन मियालाल मुश्रीफ 9 राजेश अंकुशराव टोपे 10 डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 11 बाळासाहेब पांडुरंग पाटील 12 जितेंद्र लिता सतीश आव्हाड 13 धनंजय पंडितराव मुंडे 14 नाना फाल्गुनराव पटोले 15 पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण 16 सुनील वामन प्रभू 17 अजय विनायक चौधरी 18 अनिल भाईदास पाटील 19 आदिती वरदा सुनील तटकरे 20 प्राजक्त प्रसाद तनपुरे 21 डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत 22 कसावी 23 रवींद्र दत्ताराम वायकर 24 संजय शकुंतला बाबुराव बनसोडे 25. यशवंत विठ्ठल माने 26 बबनराव विठ्ठलराव शिंदे 27. प्रकाश सुंदरराव सोळंके 28 माणिकराव शिवाजीराव कोकाटे 29 दौलत भिकाजी दरोडा 30 ऍडव्होकेट केसी पाडवे 31 सुनील छत्रपाल केदार 32 असलम रमजान अली शेख 33. वर्षा ललिता एकनाथ गायकवाड 34 यशोमती चंद्रकांत ठाकूर 35 नितीन भिकनराव टाले 36 नितीन भिकनराव टाले 36 वैभव विजय नाईक 37 सुमन आर पाटील 38 सरोज बाबूलाल हिरे 39 धर्माराव बाबा आत्राम 40 मकरंद लक्ष्मणराव पाटील 41 दीपक प्रल्हाद चव्हाण 42 दिलीप दत्तात्रय मोहिते 43 असो अमित विलासराव देशमुख 44. डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम 45 सुरेश शंभरराव वरपुडकर 46 अमीन अमीर अली पटेल 47 रणजित प्रतापराव कांबळे 48. राहुल वेद प्रकाश पाटील 49. कैलास बाळासाहेब घारगे पाटील 50 मानसिंग फत्तेसिंग नाईक 51
अशोक रावसाहेब पवार 52. दिलीप शंकरराव बनकर 53. पाटील बाबासाहेब मोहनराव 54. संग्राम अनंतराव थोपटे 55. अरे शेर बोला तो ईडी लग जाएगा मेरे पीछे. राजकारण में साम दाम दंड भेद ये चीज होती है, लेकिन आजकल मतमोजणी नाही. पण आज केवळ मतदान होईल, इकडे हेडकाउंट होईल, बाकी आपण भाषण सगळी नंतर करू. इन्कम टॅक्स राज्यपाल जरूरी है. घ्या पुढे घ्या. कैलाश गोरंट्याल अब तक 56. अमित सुभाषराव जनक 57. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 57. 58. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 59 ना. संजय गोविंद पोतनीस 59. रोहित पवार 60. राजू माणिकरावजी कारेमोरे 61. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे 62. इंद्रनील मनोहरराव नाईक 63. चंद्रकांत उर्फ राजू रमाकांतराव नवघरे 64. नितीन अर्जुन पवार 65. सुनील चंद्रकांत भुसारा 66. सुलभा संजय खोडकर 77. 67. PN पाटील 69. शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक 70. राजेश पंडितराव इकडे 71. बळवंत बसवंत वानखडे 72. विकास पांडुरंग ठाकरे 73. राजू देवनाथ पारवे 74. सुनील राजाराम राऊत 75. रमेश गजानन कुरगावकर 76. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 77. सिंग सरदार सिंग राजपूत 78. राजपूत 78. अतुल वल्लभ शेठ बेनके 79. सुनील शंकरराव शेळके 80. हो. सुनील विजयराव टिंगरे 81. चेतन विठ्ठल तुपे 82. डॉक्टर किरण यमाजी लहामटे 83. आशुतोष अशोकराव काळे 84. आशुतोष अशोकराव. निलेश ज्ञानदेव लंके 95. 85. सहस्राम मारुती कोरोटे 86.
सौ प्रतिभा सुरेश धानोरकर 87. इरामन भिकाजी खोसकर 88. संजय चंदूकाका जगताप 89. लहू नाथाजी कानडे 90. ऋतुराज संजय पाटील 91. विनोद भिवा निकोले 92. संदीप रवींद्र क्षीरसागर 93. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे 94. शेखर गोविंदराव निकम 95. राजेश नरसिंगराव पाटील 96. जयश्री चंद्रकांत जाधव 97. शंकरराव यशवंतराव गडाख 98. देवेंद्र महादेवराव भुयार 99. आता तटस्थ सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. याच्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा वासिम आझमी 1. निर्णय हे डिक्लेअर झाल्यानंतर आता रईस कासम शेख 2. पूर्ण दिलंय ना, प्रस्ताव संमत झाला वगैरे. शाह फारूक अनवर 3. पण या सगळ्याची नोटिंग करून ठेवायला लागेल तुम्हाला की हा म्हणजे सीएम डीसीएम आणि मग प्रत्येक पक्षाचं एक व्यक्ती बोलेल. हो बरोबर. सीएम नंतर डीसीएम बोलतील. काल पण आपण सीएम डीसीएम आणि मग दिलेलं सरकारच्या बाजूने सीएम डीसीएम बोलले. झालं ना. आता मी या प्रस्तावावरील मतविभागणीचा निकाल जाहीर करतो. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या अनुकूल सदस्यांची संख्या 164 इतकी आहे व प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या प्रतिकूल सदस्यांची संख्या 99 इतकी आहे. प्रस्तावाच्या बाजूने असणाऱ्या सदस्यांची संख्या 164 म्हणजे जास्त असल्यामुळे सदरून प्रस्ताव संमत झाला असे मी घोषित करतो. सन्मान्य मुख्यमंत्री, सन्मान्य उपमुख्यमंत्री.